वेबसाईटवरून जगभरातील सर्व भाविकांना ऑनलाईन माता अंबाबाईच्या दर्शनाची सोय आपण उपलब्ध करून देतो। त्यासोबतच काही ऑनलाईन डोनेशन असेल ते सुद्धा या वेबसाईटवरून भाविकांना अंबाबाईच्या सेवेसाठी डोनेशन देण्याची यावरती तरतूद आहे। आणि नवरात्रीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात यामध्ये सर्व्हरचा सपोर्ट घेऊन आपण जगभरातील सर्व भाविकांना दर्शन सुरळीतप्रमाणे लाईव्ह दर्शन व्हावं यासाठी आपण काळजी घेत असतो। आपली जी वेबसाईट आहे ती 2011 साली वेबसाईट आपली तयार करण्यात आलेली आहे आणि तेव्हापासूनचा मजकूर वेबसाईटवरती आहे। सध्या धर्मशास्त्र मार्गदर्शक हे जे पद देवस्थानकडे आहे त्यांच्यामार्फत जे काही सर्व संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून काही माहिती आहे ती तयार करणं सुरू आहे। काल एक आक्षेपपत्र आम्हाला पोलीस विभागाकडून आले की वेबसाईटवरचा जो मजकूर आहे त्याबाबत आक्षेप घेतल्याबाबतचं पत्र प्राप्त झालं। ते पत्र पाहिल्यानंतर जी माहिती देवस्थानकडून आता घेण्यात आली की 2011 साली वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे आणि त्यावेळचा मजकूर आहे तो वेबसाईटवरती आहे। तो आक्षेप घेतल्यानंतर त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली आहे आणि यामध्ये जी काही प्राथमिक चौकशी करावी लागेल ती देवस्थानकडून केली जात आहे। जे आत्ताच तो आक्षेप कसा आला त्याबाबत ही माहिती आम्ही घेतोय आणि त्यानंतर ही काही कारवाई करावी लागेल ती सुद्धा कारवाई केली जाईल। माझं सर्व माता अंबाबाईच्या भक्तांना कोल्हापूरच्या सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की यामध्ये लोकांच्या भावना दुखावण्याचा कुठलाही उद्देश समितीचा नाही। यामध्ये चौकशी केल्यानंतर चौकशींची जी काही कार्यवाही करायची तीही केली जाईल आणि योग्य ती सुधारणासुद्धा केली जाईल आणि देवस्थान समितीकडून योग्य ती कार्यवाही वेबसाईट अपडेट ठेवणं वेळोवेळी वेबसाईट मेंटेन ठेवण्याचं कामकाज यापुढेही केलं जाईल। यासोबतच 13 ते 14 वर्ष ही चुकीच्या पद्धतीची माहिती या सगळ्या वेबसाईटवर होती। मग देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांचं त्याकडे लक्ष नव्हतं म्हणायचं। एखाद्या सामाजिक संस्थेने हे सगळं निदर्शनाला आणून दिल्यानंतर आता हे लक्षात आल्यानंतर हा विषय पूर्णपणे सेन्सिटिव्ह आणि लोकांच्या भावनेशी निगडीत असतो। त्यामुळे हे लक्षात आल्यानंतर तात्काळ त्यावरती उपाययोजना करणं हे महत्त्वाचं पहिलं काम आहे आणि यामध्ये चौकशी करून काय असेल ते चौकशीमध्ये निष्पन्न होईल। चौकशीही केली जाईल आणि माझे सर्वांना विनंती आहे की आपण चुकीची माहिती पसरवणं किंवा या विषयाबाबत गंभीर दखल प्रशासनाने जिल्हा प्रशासन म्हणून सुद्धा घेतली जाईल, देवस्थान समितीकडून सुद्धा याबाबत दखल घेतली जाईल आणि लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली जाईल आणि चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल। ती कार्यवाही कालच देवस्थान समितीने केलेली आहे। आणि यासोबतच अजून एक गोष्ट आमच्या निदर्शनास हे वेबसाईट आणि हे सर्व पाहताना लक्षात आले की काही चुकीचे ॲप किंवा ऑथेंटिक नसणारे ॲपवरून काही भाविकांना चुकीच्या पद्धतीने अभिषेकबाबत देणगी घेणं किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे मागण्याचे सुद्धा प्रकार काही आमच्या निदर्शनास आले की देवाच्या नावाने महालक्ष्मीच्या नावाने त्याबाबतची सुद्धा गंभीर दखल देवस्थान समितीने घेतलेली आणि याची माहिती घेऊन त्याबाबतची सुद्धा पोलीस कारवाई करणं जेणेकरून भाविकांचं कोणत्याही पद्धतीची फसवणूक होणार नाही याबाबतची सुद्धा दक्षता देवस्थान समिती या आठवड्यात पोलीस विभागाच्या मदतीने कार्यवाही त्याबाबत करणार आहे। वेबसाईट हॅक नाही झाली, काही चुकीचे ॲप्लिकेशन आपली वेबसाईट आहे ती तर सुरक्षित आहे, काही देवाच्या नावाने जे काही चुकीचे ॲप्लिकेशन आहेत अशी काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत आणि आमच्याही निदर्शनास आलेल्या आहे। त्याबाबतही कुणी चुकीचं देवीच्या नावाने भाविकांची फसवणूक करणं किंवा पूजेसाठी पैशाची मागणी करणं असे प्रकारही लक्षात आलेले आहेत। त्याबाबतसुद्धा पोलीस विभागाकडे तक्रार करून भाविकांचं कोणत्याही पद्धतीची फसवणूक त्यामध्ये होणार नाही याची काळजी देवस्थान समितीकडून घेतली जाईल। पुरातत्व विभागाने 2 गोष्टीसाठी पाहणी केली। आता जे आपलं गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड आणि नगारखान्याचं काम चालू आहे तेही चांगलं गतीने चालू आहे आणि ते दर्जात्मक व्हावं त्यासाठी आपण प्रत्येक वेळी लाकडाचे 3 टप्प्यावरती तपासणी करतोय। मागच्या तपासणीमध्ये जे काही लाकूड आपण बाद केलेलं होतं ते नवीन लाकूडही प्राप्त झालेलं आहे। त्याचं काम जे आहे ते पिलरचं पुढच्या टप्प्यात कसं करायचं त्या अनुषंगाने एक पाहणी झाली आणि नुकतेच सोमवारी माननीय मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली जी उच्चाधिकार समितीची बैठक झाली त्यामध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या अनुषंगाने 143 कोटी जे मंजूर झाले त्या अनुषंगाने जे पुढे आपल्याला जे काम करायचं आहे, जे आपल्याला वॉटरप्रूफिंगचं काम असेल, ज्या 64 योगिनींचं जे आपल्याला संवर्धनाचं काम आहे, दीपमाळ आपल्या आहेत, ड्रेनेज व्यवस्था, CCTV, इलेक्ट्रिकची अंडरग्राऊंड व्यवस्था, आपले जे काही 4 दरवाजे आहेत मुख्य दरवाजे आहेत
आणि मंदिर परिसर, त्या अनुषंगाने आपल्याला काय काय काम करणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने त्यांची प्राथमिक पाहणी झालेली आहे. पुढची पाहणी आर्किटेक्टच्या उपस्थितीमध्ये होईल आणि आमचा प्रयत्न आहे की पुढच्या 30 दिवसामध्ये याचं एस्टिमेट तयार करणं, त्याची तांत्रिक मान्यता घेऊन पुढची काम करण्याच्या अनुषंगाने पुढची प्रक्रिया करणं. मणिकर्णिका कुंडाच्या संदर्भात अडथळा ठरणारा माऊली लॉजच्या संदर्भात अनेक आंदोलन झाली, मात्र तरीही त्याची दखल घेतलेली नाही. त्याच्यावरती काय कडक कारवाई होणार आहे? माऊली लॉजचं आपण अधिग्रहण आहे ते पहिल्या टप्प्यात सुरुवातीला देवस्थान समितीकडून करत होतो, पण आता जो आपण पूर्ण आराखडा तयार केलेला आहे त्यामध्ये माऊली लॉज आणि इतर परिसरही आहे, तर तो प्राधान्याने पहिल्यांदा तो भूसंपादनामध्ये आपण ताब्यामध्ये घेणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.